देशाच्या राजधानीत लाल किल्ला परिसरात मोठा स्फोट, 8 जणांचा मृत्यू. दिल्लीसह मुंबईत हाय अलर्ट जारी. संपूर्ण देशाला हादरवणारी घटना राजधानी दिल्लीत घडली आहे. लाल किल्ला परिसरात मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढू शकतो अशी भीती दर्शवली जात आहे. घटनेमागील नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. नवी दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर 1च्या बाहेर पार्किंगमध्ये हा मोठा स्फोट झाला. हा स्फोट नेमका कशामुळे झालाय ते अद्याप समजू शकलेलं नाही. पण पोलिसांनी आज फरीदाबादमध्ये मोठी कारवाई केल्यानंतर आज संध्याकाळी दिल्लीत स्फोट झाला आहे. त्यामुळे या घटनेमागे दहशतवाद्यांचा हात आहे का ते अद्याप समजू शकलेलं नाही. एका इको व्हॅनमध्ये हा स्फोट झाला. दिल्ली लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या बाहेर संध्याकाळी 6:50 ही स्फोटाची घटना घडली. स्फोटानंतर परिसरात मोठी आग लागली. या आगीत अनेक गाड्या आगीच्या भक्षस्थानी गेल्या. या स्फोटानंतर संपूर्ण दिल्लीसह मुंबईतही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हा स्फोट खूप भीषण होता. परिसरात गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. घटनास्थळी गाड्यांचे केवळ सांगाडे उरले आहेत. एवढंच नाही तर काही ठिकाणी मानवी शरीराचे अवयव अस्ताव्यस्त पडलेली बघायला मिळत आहेत. या घटनेत आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. पण हा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. या घटनेमागे नेमकं कारण काय आहे? हा दहशतवादी हल्ला होता की दुसरं काही होतं ते अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशामक दल, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळी फॉरेन्सिक टीम देखील दाखल झाली आहे. घटनास्थळी डॉग स्क्वॉडच्या मदतीने पुढील तपास केला जात